नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे सर्व प्रकार अभ्यासले। आज आपण नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या यांच्यावर परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न अभ्यासणार आहोत। त्या अगोदर नैसर्गिक संख्या म्हणजे काय, समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना माहिती असलं पाहिजे। वस्तू मोजण्यासाठी आपण ज्या संख्यांचा उपयोग करतो त्याला नैसर्गिक संख्या असं म्हटलं जातं। सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? एक आहे। सर्वात मोठी सांगता येणार नाही। नैसर्गिक संख्येला मोज संख्या असं म्हटलं जातं। नैसर्गिक संख्येचे प्रकार आपण अभ्यासले होते, सम, विषम, मूळ, संयुक्त। ही एक नैसर्गिक संख्येची जोडी आहे। समसंख्या कोणाला म्हणतो आपण? ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात किंवा ज्यांना 2 ने पूर्ण भाग जातो त्यांना काय म्हणतो आपण? समसंख्या। सर्वात लहान समसंख्या कुठली होती? 2। सर्वात मोठी सांगता येणार नाही। विषम संख्या समसंख्या सोडून उर्वरित सर्व काय असणार? या विषम संख्या असणार, ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 अंक असणार किंवा ज्यांना 2 ने भाग जाणार नाही त्यांना काय म्हणणार आपण? विषम संख्या। मग सर्वात लहान विषम संख्या कोणती होती? 1। आणि सर्वात मोठी सांगता येणार नाही। इथपर्यंत आपण अभ्यास केला। परंतु जर परीक्षेत तुम्हाला प्रश्न आला 2 अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती, 3 अंकी लहानात लहान, मोठ्यात मोठी नैसर्गिक सम विषम संख्या कोणती, तर उत्तर आपलं 1, 2 असले उत्तर नसणार, हे लक्षात ठेवा। आता 2 अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या तयार करायची आहे। तर 2 अंकी संख्या कुठून सुरू होतात? तर 2 अंकी अगदी 9, 10। 10 ही पहिली आपली काय आहे? पहिली 2 अंकी संख्या आहे। म्हणून पहिली जर लहानात लहान नैसर्गिक संख्या विचारली तर काय असणार आहे? 10। ती कशी तयार झाली? तर आपले लहानात लहान अंक कोणते आहेत? सर्वात कमी किंमत असणारे 0 आहेत। मग 0 जर दोघी घेतले तर ती संख्याच तयार होणार नाही। म्हणून त्यासाठी आपल्याला पहिला अंक 0पेक्षा थोडा मोठा कोणता? 1 तो घेतला। त्याच्यासाठी 10 ही लहानात लहान 2 अंकी नैसर्गिक संख्या तयार झाली। आता मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती असणार आहे? 2 अंकी। तर मोठ्यात मोठा अंक कोणता आहे? 9। तर 9 आपण किती वेळा घेतला? 2 वेळा। 2 अंकी सांगितलं म्हणून मोठ्यात मोठा अंक 2 वेळा घेतला तर आपल्याला मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या मिळणार। समजलं सर्वांना? 3 अंकी विचार केला तर 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कशी तयार होईल? शाबास। मोठ्यात मोठा अंक 9 हा आपण 3 वेळेस घेतला तर 999 ही मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या तयार होईल। 3 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या। लक्षात ठेवा, 999 मध्ये जर आपण 1 मिळवला तर काय होईल? 4 अंकी संख्या तयार होणार आहे, 1000। म्हणून ही मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या आहे। सोपं आहे। मोठ्यात मोठा अंक तेवढ्या वेळेस घेणं आहे। लहानात लहान संख्या तयार करताना 3 अंकी कशी तयार करणार? लहानात लहान अंक किती आहे? 0। तो 3 वेळेस घेतला तर संख्या तयार होणार नाही, म्हणून पहिल्या वेळेस फक्त काय घेणं आहे? 0पेक्षा मोठा अंक 1 घेतला। 100 ही आपली 3 अंकी लहानात लहान संख्या तयार झाली। चला सर्वांनी 4 अंकी लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तयार करा। कसं करणार? शाबास। 1000 ही काय झाली? लहानात लहान 4 अंकी नैसर्गिक संख्या। मोठ्यात मोठी किती वेळेस 9 घेणार? 4 वेळेस। 9999 ही काय झाली आपली? 4 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या। सर्वांनी 5 अंकी मोठ्यात मोठी, 6 अंकी मोठ्यात मोठी लहानात लहान नैसर्गिक संख्या तयार करा। चला पुढचा आता समसंख्या। समसंख्या काय असणार? जी आपली लहानात लहान नैसर्गिक संख्या असेल तीच आपली काय असणार आहे? लहानात लहान समसंख्या असणार। हे लक्षात ठेवा। लहानात लहान नैसर्गिक संख्या तीच लहानात लहान आपली समसंख्या असणार आहे। लक्षात ठेवा, कारण की शेवटी सम अंक आहे। झाली आपली समसंख्या तयार। आता मोठ्यात मोठी समसंख्या तयार करायची। मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती आहे? मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या 99। मग जर 99 असेल 2 अंकी मोठ्यात मोठी, ही काय झाली? विषम संख्या। मग जर विषम संख्या असेल आता मग समसंख्या तयार करण्यासाठी काय करावं लागेल? तर आता मोठ्यात मोठा सम अंक कोणता आहे? कोणता आहे? 8। म्हणून एकक संख्या 9च्या जागेवर फक्त काय करणे? आपल्याला 8 घेतला। काय तयार झालं? 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या
तीन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या तयार करायची असेल तर फक्त शेवटच्या 9च्या जागेवर काय घेतलं? 8 झाली आपली तीन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. म्हणजे काय करणं आहे, जेवढे अंक सांगितले तेवढे 9 न घेता फक्त एक शेवटच्या 9च्या जागेवर 8 घेतला, आपली मोठ्यात मोठी समसंख्या तयार झाली. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. कसेल? 9998. शाबास. आली नैसर्गिक संख्या, समसंख्या. आता विषम संख्या. विषम संख्या कसं तयार करणार? तर 10 ही काय आहे? लहानात लहान नैसर्गिक संख्या. ही नैसर्गिक काय झाली? सम झाली. मग याच्या पुढची जी असेल ती विषम संख्या. म्हणजे एकक स्थानी एक विषम अंक, लहानात लहान विषम अंक कोणता आहे? 1. म्हणून 11 काय तयार झाली? आपली लहानात लहान विषम संख्या. मोठ्यात मोठी जी आपली नैसर्गिक संख्या असेल तीच आपली मोठ्यात मोठी विषम संख्या असणार. म्हणजे मोठ्यात मोठी विषम संख्या जर सांगितली तर 9 तेवढे वेळेस घेणे. 3 अंकी सांगितली तर 3 अंकी 999. 2 अंकी सांगितली तर 99. 2 अंकी सांगितली म्हणून 2 वेळेस 9 घेतला. 99 ही आपली मोठ्यात मोठी विषम संख्या तयार झाली. 4 अंकी सांगितली तर काय करणार? 4 वेळेस 9 घेणार. जी आपली मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या तीच आपली मोठ्यात मोठी विषम संख्या. 4 अंकी तयार झाली. लहानात लहान करताना लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 100. काय करणार? शेवटी पुन्हा लहानात लहान विषम अंक 1. शेवटच्या शून्याच्या जागेवर 1 केला. 101 ही लहानात लहान 3 अंकी विषम संख्या. 4 अंकी लहानात लहान विषम संख्या, पुन्हा शेवटच्या शून्याच्या जागेवर 1 केला. 1001. समजलं सर्वांनी 5 अंकी 6 अंकी लहानात लहान मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या तयार करा. अजून तुम्हाला याच्यावर काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर लक्षात ठेवा, 99 मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या किती आहे? 99. असलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2 अंकी एकूण नैसर्गिक संख्या किती? मग 2 अंकी एकूण नैसर्गिक संख्या किती असणार? 99 का? नाही. तर लक्षात ठेवा, 2 अंकी जर आपल्याला नैसर्गिक संख्या विचारल्यात, एकूण नैसर्गिक संख्या, तर काय करणार? मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या जी आहे त्याच्यामधून 1 अंकी, 2 अंकी जर विचारले तर 1 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या वजा करा. 99 मधून 9 गेले तर किती उरले? 90. 90 संख्या 2 अंकी आहेत. 2 अंकी नैसर्गिक संख्या जर विचारलेत तर आपल्याला 90 असणार. 3 अंकी जर विचारले तर कसं काढणार? 3 अंकी एकूण नैसर्गिक संख्या. 3 अंकी एकूण नैसर्गिक संख्या कसं शोधणार? काय सांगितलं? 3 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक कोणते आहे? 999. त्यामधून काय वजा करणार? 2 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या. म्हणजे 2 अंकी संख्या किती आहे? कुठपर्यंत असणार? 99 पर्यंत. 999 मधून 99 गेले 900. एकूण 900 संख्या काय असणार? 3 अंकी असणार. 3 अंकी जर विचारले तर 900. सम विचारले तर काय करणार? तर लक्षात ठेवा, 2 अंकी सम नैसर्गिक किती आले? 90. तर नैसर्गिक संख्येमध्ये अर्ध्या सम असतात, अर्ध्या विषम असतात. म्हणून 2 अंकी जर समजा सम विचारले तर 45 सम असणार, 45 विषम असणार. जर 3 अंकी विचारले तर 900 काय आल्यात? एकूण नैसर्गिक संख्या आल्यात. म्हणून जर समजा सम विचारले तर त्याचे अर्धे 450 आपल्या सम असणार आणि 450 विषम असणार. पुढचा प्रकार आहे पहिल्या क्रमवार संख्यांची बेरीज किंवा सरासरी. तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी किती? तर मग कसं करणार? तर लक्ष द्या इकडे, आपण पहिल्या काही संख्यांचं निरीक्षण करूया. पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची तुम्हाला बेरीज विचारली तर पहिल्या 5 नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? 1 2 3 4 5. या 5 संख्यांची बेरीज केली आपण तर किती भरणार? 1 2 3 3 3 6 6 4 10 5 15. किती भरते? 15. पहिल्या 6 नैसर्गिक संख्या कोणत्या असणार? 1 2 3 4 5 6. यांची बेरीज किती भरणार? 15 6 21. 21 बेरीज भरली पाहिजे. आणि पहिल्या 7 नैसर्गिक संख्यांची बेरीज, पहिल्या 7 नैसर्गिक संख्या त्यांची बेरीज केली तर किती भरते? 28. तर निरीक्षण केल्यावर काय दिसतंय? 5 संख्यांची बेरीज किती आहे? 15. 6 संख्यांची बेरीज किती आहे?
21, 7 संख्यांची बेरीज 28. तर काय दिसतंय, जेवढ्या संख्या सांगितल्या त्याच्या पुढच्या संख्येला जर आपण गुणलं, पुढच्या संख्येला जर आपण गुणलं आणि त्याला 2ने भाग दिलं तर येतंय का पहा, 6 7 42 भागिले 2, 7 8 56 भागिले 2 28 दिसतंय, 5 30 भागिले 2 15 येतंय. म्हणजे जेवढ्या संख्या सांगितल्या त्याच्या पुढच्या संख्येला आपण गुणलं आणि भागिले 2 केलं तर आपल्याला त्या संख्यांची बेरीज मिळते. असं म्हटलं जातं की शीतावरून भाताची परीक्षा करावी. मग काय करायचं, जेवढ्या संख्या सांगितल्या हे आपण सूत्ररूपात मांडू शकतो, सहज सांगू शकतो की जेवढ्या संख्या सांगितल्या नॅचरल नंबर त्याला काय करायचं, त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं आणि भागिले 2 करायचं. पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगितली तर काय येईल, 20ला 21ने गुणायचं, भागिले 2 करा, झालं उत्तर. 2×10=20 आणि 21 आहे 210. पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज 210 भरणार. आलं लक्षात. आता आपण पहिल्या समसंख्येचा विचार केला. पहिल्या 5 समसंख्या कुठल्या आहेत बरं, पहिल्या 5 समसंख्या, पहिल्या 6 समसंख्या, पहिल्या 7 समसंख्या, पहिल्या 5 समसंख्या कुठल्या आहेत, 2 4 6 8 10. या पहिल्या 5 समसंख्या त्यांची बेरीज केली, 2 आणि 4 6 आणि 6 12, 12 आणि 8 20 आणि 10 30. पहिल्या 6 समसंख्या, 2 4 6 8 10 12, म्हणजे 12 ॲड झाले, किती झाले, 42. पहिल्या 7 2 4 6 8 10 12 14. या पहिल्या 7 समसंख्या आहेत. 42मध्ये 14 ॲड झाली, 56. काय दिसतंय आता, 5 संख्यांची बेरीज किती आहे, 30. 6 संख्यांची बेरीज किती, 42. 7 संख्यांची बेरीज 56. म्हणजे काय, जेवढ्या संख्या सांगितल्या त्याच्या पुढच्या संख्येने गुणल्यावर उत्तर येते. 5 30, 6 7 42, 7 8 56. म्हणजे समसंख्येची जर बेरीज करायची असली तर काय करणार, जेवढ्या संख्या सांगितल्या त्याला फक्त पुढच्या संख्येने गुणा. तुम्हाला जर पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज विचारली तर कसं काढणार, 10ला 11ने गुणलं, 11 10 110. ही पहिल्या 10 समसंख्यांची, पहिला शब्द खूप महत्त्वाचा आहे, पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज. पहिल्या विषम संख्यांची बेरीज कशी करणार, पहिल्या विषम संख्या. तर लक्ष द्या इकडे, पहिल्या 5 विषम संख्यांचं निरीक्षण करूया आपण. पहिल्या 5 विषम संख्या 1 3 5 7 9. या पहिल्या 5 विषम संख्या आहेत. मग त्यांची बेरीज केली, 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9 7 16, 16 9 25. पहिल्या 6 विषम संख्या 1 3 5 7 9 11. 25मध्ये 11 प्लस झाले तर 36. पहिल्या 7 1 3 5 7 9 11 13. या पहिल्या 7 विषम संख्या झाल्या. यांची बेरीज केली, 36मध्ये 13 झाले तर किती, 36मध्ये 13 झाले तर 49 ही आपली बेरीज झाली. म्हणजे 5 संख्यांची बेरीज किती आहे, 25. 6 संख्यांची बेरीज 36. 7 संख्यांची बेरीज 49. 5चा काय दिसतोय, 25. वर्ग आहे, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49. समजतं सर्वांना. म्हणजे विषम संख्यांची जर बेरीज आपण याच गुणधर्मावरून काय सांगितलं की जर तुम्हाला नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज विचारली तर जेवढे विषम संख्या सांगितल्या त्याचा वर्ग आपण करू शकतो. पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज किती असणार, पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज 100. 10चा वर्ग 100. पहिल्या 15 विषम संख्यांची बेरीज, 15चा वर्ग 225. तुम्ही मोजून 2 सेकंदात उत्तर लिहिणार. समजलं. हे झालं बेरजेचं. जर सरासरी विचारलं तर काय करणार, पहिला सरासरी म्हणजे काय, सरासरी म्हणजे बेरीज, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग एकूण संख्या किती आहे, n म्हणजे एकूण संख्या झाल्या. मग एकूण संख्येने भाग दिला, 1 n कट होईल, म्हणजे काय उरते फक्त n+/2. इथं 1 n कट झाला, भागिले n केला आपण तर फक्त n+1. आणि इथं n भागिले केला, 1 n कट झाला तर फक्त n. अगदी सोपं आहे. पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांची जर तुम्हाला सरासरी विचारली तर कशी काढणार, 15मध्ये 1 ॲड केलं 16, 16ला 2ने भाग दिला तर किती 8.
पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांची सरासरी. पहिल्या 25 नैसर्गिक संख्यांची सरासरी, 25च्या पुढे 26, एक ॲड केला 26, 26ला 2ने भाग दिला 13. पहिल्या 25 नैसर्गिक संख्यांची सरासरी 13. समसंख्येची सरासरी अगदी सोपी आहे. जेवढ्या संख्या सांगितल्या त्याचं पुढचं उत्तर. पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी, एक ॲड केलं 26, झालं तुमचं उत्तर. पहिल्या 100 समसंख्यांची सरासरी 101, पुढची संख्या उत्तर. आणि विषम संख्या तर अगदी सोपं आहे. जेवढ्या संख्या सांगितल्यात तेच तुमचं उत्तर. पहिल्या 25 विषम संख्यांची सरासरी 25. पुढचा प्रकार असणार आहे एकूण नैसर्गिक समविषम संख्या किती. उदाहरणार्थ 51 ते 150 दरम्यान एकूण नैसर्गिक संख्या किती, एकूण समसंख्या किती किंवा एकूण विषम संख्या किती असा प्रश्न विचारला जाईल. मग काय करायचं, तर एकूण नैसर्गिक संख्या काढताना लक्ष द्या, आपल्याला कुठून कुठपर्यंत सांगितलं आहेत, 51 पासून 150 पर्यंत. मग 51 जर पासून सांगितल्या असतील तर त्याच्या अगोदरची संख्या त्याच्या मागची संख्या मायनस करा. मोठ्या संख्येमधून लहान संख्येची मागची संख्या वजा करा. किती उरले, 100. 100 काय झालं, आपल्या एकूण नैसर्गिक संख्या, झालं आपलं उत्तर. एकूण समसंख्या, एकूण विषम संख्या काय सांगितलंय, एकूण नैसर्गिक संख्येमध्ये अर्ध्या काय असतात, सम असतात, अर्ध्या विषम असतात. म्हणून किती झाल्या, 50 सम झाल्या, 50 विषम झाल्या. झालं की नाही. पुढचा प्रश्न घेतला, 101 ते 170 दरम्यान एकूण किती नैसर्गिक समविषम संख्या आहेत. काय केलं, 170 मधून मोठ्या संख्येमधून कुठपर्यंत संख्या सांगितल्या आहेत, 101, त्याच्या मागची संख्या 100 कमी केले तर उरले किती, 70. 70 काय झाल्या, एकूण नैसर्गिक संख्या झाल्या. एकूण समविषम विचारले तर अर्ध्या काय असणार, अर्ध्या सम असणार, अर्ध्या विषम असणार. आलं लक्षात. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, लक्षात एवढं ठेवायचं आहे, जर समजा पहिली आणि शेवटची या दोघीही जर विषम संख्या असतील, पहिली आणि शेवटची दोघी विषम किंवा दोघी समसंख्या असतील तर काय घडणार, मोठ्या संख्येमधून 201 मधून काय वजा केला, 101च्या मागची संख्या 100 वजा केली तर उरल्या किती, 101. 101 काय आल्या, एकूण नैसर्गिक संख्या आल्या. मग 101च्या अर्ध्या होतील का, अर्ध्या होत नाहीये, 1 उरते. का उरते, पहिली आणि शेवटची विषम संख्या आहे. म्हणून काय करायचं, त्याच्या अर्ध्या होणार नाहीत, 1 उरणार. तर काय करायचं, ती 1 जी असणार ज्याच्याने सुरुवात आणि शेवट आहे ती एक संख्या जास्त देणे. 50 ही आपल्या सम असणार आणि 51 आपल्या विषम असणार. जर सुरुवात आणि शेवट समसंख्येने झाली असेल तर एक समसंख्या जास्त द्यायची, आणि जर सुरुवात आणि शेवट विषम संख्येने झाली तर विषम संख्या जास्त देणं आहे. आपण कसलाही प्रश्न आला तर सहज आपण प्रश्न सोडवू शकतो. पुढचा प्रश्न आहे 45च्या पुढील 8वी विषम संख्या कोणती. कसं सोडवणार तुम्ही, 45च्या पुढची 8वी विषम लिहिली, एक 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 लिहित बसणार. 47, 49, 51, 53, 55, 57, 59, 61, 1 2 3 4 5 6 7 8 लिहिलात. बरं ठीक आहे, 8वी सांगितली आहे, मग इथे 50वी सांगितली असती 45च्या पुढची, मग 50 संख्या लिहित बसल्या असत्या का, नाही. तर कसं लिहायचं, लक्ष द्या. लक्षात ठेवा, 2 क्रमवार विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो, हे लक्षात ठेवा. 2 क्रमवार विषम संख्या, 2 क्रमवार समसंख्या, 2चा फरक असणार. मग काय लक्षात ठेवायचं, मग 2चा फरक आहे तर एकूण किती सांगितलं आहे, तर 2 गुणिले 8 किती झाले, 16चा फरक बसणार. लक्षात. म्हणून जर पुढील 8वी विषम संख्या सांगितलेली असेल तर जी संख्या दिलेली आहे त्याच्यात प्लस किती करणार, 16. 45 प्लस 16 केले तर किती होत आहेत, 61. झालं आपलं उत्तर. काहीच करायची गरज, संख्या लिहायची गरज नाही. जेवढे सांगितले आहेत, पुढील सांगितले असेल जेवढ्या सांगितल्यात 8, 8 दुने 16, 16 प्लस करा, पुढची मिळेल. आणि याच ठिकाणी जर मागची सांगितली असती 45च्या मागची 8वी तर 8 दुने 16, 45मधून 16 मायनस केले असते. पुढचा प्रश्न आहे 54च्या पुढील 25वी विषम संख्या कोणती. आता या ठिकाणी काय आहे, 54 ही विषम संख्या आहे का, नाही. मागच्या प्रश्नामध्ये विषम संख्या दिलेली होती आणि पुढची किंवा मागची विषम संख्या विचारलेली होती. आता समसंख्या दिलेली आहे आणि पुढची किंवा मागची विषम संख्या विचारली असेल तर काय करणार, अगोदर पहिली विषम संख्या. पहिली विषम संख्या कोणती आहे,
पहिली विषम संख्या कोणती असणार 55. लक्षात, अगोदर पहिली विषम संख्या मिळवायची. मग आता काय करणार, तर आता तेच करायचं. 2 कितीचा फरक असणार, किती उरल्या, उर्वरित संख्या किती आहेत, उर्वरित संख्या. तर उरल्या किती, पहिली मिळाली तर उरल्या 24. एकूण 25 सांगितले आहे, पहिली मिळाली, उरल्या 24. 24 दोन्ही झाले किती 48. 48चा फरक असणार. म्हणून 25वी विषम संख्या जी सांगितलेली आहे ती कशी काढणार, या 55 मध्ये हे 48 प्लस होतील. झाले किती 8 आणि 5 13. 103. 103 ही आपली झाली किती 54च्या पुढील 25वी विषम संख्या. काय केलं, पहिली विषम संख्या मिळवली आणि उर्वरित जेवढ्या उरल्या, पहिली मिळाली, उरल्या किती 24. 24ला प्रत्येक पुढच्या विषम संख्येमध्ये 2चा फरक असणार, इथून नसणार, इथून 2चा फरक असणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून उरल्या 24. 24 दूने 48. 48 या संख्येमध्ये ॲड केले, झालं आपलं उत्तर 103. हाच प्रश्न तुम्हाला कसा विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. एक्सच्या जागेवर 54च्या जागेवर एक्स वापरला जाऊ शकतो. एक्सच्या पुढील 25वी विषम संख्या कोणती, मग कोणती येईल, तर लक्षात ठेवा. पहिली विषम कोणती आली, पहिली विषम आली एक्स ही काय आहे, एक्स ही समसंख्या आहे, एक्स ही समसंख्या आहे. तर तिच्या पुढील 25वी विषम संख्या कोणती, मग पहिली विषम कोणती येणार, x + 1. x + 1 ही पहिली विषम आली. तर आता काय करणार, उरवरल्या किती, उर्वरित 24. 24 दूने 48. 48 ॲड होतील, कशात ॲड होतील, पुढची 25वी जी विषम असणार तिच्यामध्ये 48 ॲड होतील. मग x + 1 + 48 तर किती झाले, x + 49. म्हणजे या समसंख्येमध्ये 49 मिळवल्यावर त्याच्या पुढची विषम संख्या मिळणार. हेच आपण समसंख्येच्या बाबतीत पण घडणार. याच ठिकाणी जर विषम संख्या दिली असेल आणि समसंख्या विचारली असेल तर पहिली समसंख्या मिळवायची आणि उर्वरित गुणिले 2 करणं आणि ते 2 करून पुढे किंवा पुढची सांगितली असेल तर पुढे जायचं, मागची सांगितली असेल तर मागे जाणं आहे. सम आणि विषम संख्येच्या बाबतीमध्ये काही नियम नेहमी लक्षात ठेवायचे. 2 विषम संख्येची बेरीज कशी येणार, नेहमी समज असणार. उदाहरणार्थ 5 + 7 दोघे कशा आहेत, विषम संख्या आहेत. बेरीज कशी आली 12. तुम्ही कुठल्याही 2 विषम संख्या घेऊन पहा, बेरीज ही समसंख्याच असणार. 2 विषम संख्येची वजाबाकी देखील समच असणार. 15 + 9 दोघी कशा आहेत, विषम आहेत. 15तून 9 गेले काय, सम. 2 विषम संख्यांची वजाबाकी नेहमी समच असणार. विषम संख्येमध्ये जर समसंख्या ॲड केली तर उत्तर विषम संख्या असणार. आता विषम संख्या आहे 9 मध्ये 6 ॲड केले, विषममध्ये सम ॲड केला तर काय झाले 15 विषम संख्या मिळाली. विषम संख्येमध्ये जर समसंख्या मिळवली तर उत्तर विषम संख्या असणार. विषम संख्येला जर समसंख्येने गुणलं तर उत्तर काय असणार, समसंख्या. 9 गुणिले 6 आहे तर काय उत्तर येते 54. विषम संख्येला जर समसंख्येने गुणलं किंवा समसंख्येला विषम संख्येने गुणलं तरी काय असणार, उत्तर समसंख्या असणार. एक विषम एक सम, उत्तर सम असणार. दोघी जर विषम असतील, लक्षात ठेवा, दोघी जर विषम असतील 9 आणि 5 दोघी विषम आहे, 9 × 5 = 45, तेव्हा काय असणार, उत्तर विषम असणार. हे नियम लक्षात ठेवायचे. याच्यावर आधारित देखील आपल्याला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. उदाहरण म्हणून x ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी विषम संख्या कोणती. x कशी आहे, एक विषम आहे. मग आता नियम आपण पाहिले की विषम संख्या x विषम आहे, विषम संख्येमध्ये जर विषम संख्या मिळवली तर काय असणार, उत्तर सम. विषम संख्येला जर समसंख्येने गुणलं, विषममध्ये जर समसंख्येने गुणलं तर उत्तर कसं असणार, समच असणार. विषम संख्येमध्ये जर समसंख्या मिळवली तर काय नियम सांगितला आहे, विषम संख्येमध्ये समसंख्या मिळवली तर उत्तर विषम असणार आहे. आणि विषममधून जर विषम संख्या वजा केली तर उत्तर समच असणार. म्हणजे उत्तर काय सांगितलं आहे, x ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी विषम संख्या कोणती, प्रश्नाचं उत्तर असणार आहे x + 20. तुम्ही या नियमानुसार पण आणि एक्सच्या जागेवर जर एखादी संख्या विषम संख्या घेऊन पाहिली तरी सुद्धा उत्तर येणार. x एक विषम आहे, 25 आपण मानलं तर 25 + 15 किती झाले, 25 + 15 40. म्हणजे काय उत्तर येतं आहे सम. हे नसणार.
25ला 2ने गुणलं 50 सम उत्तर येते, चालणार नाही. 25मधून 3 वजा केले 22 सम येते. 25मध्ये 20 ॲड केले 45 म्हणजे विषम येतं आहे. झालं आपलं उत्तर. लक्षात ठेवा, पी ही एक समसंख्या आहे, तर खालीलपैकी विषम संख्या कोणती? मग तेच नियम, जर समजा आपण पी समसंख्या आहे, समसंख्येमध्ये जर समसंख्या मिळवली तर उत्तर काय असतं? विषम. समसंख्यामध्ये जर समसंख्या मिळवली तर उत्तर सम असणार, हे लक्षात ठेवा. समसंख्येला विषम संख्येने गुणलं तरी उत्तर काय असतं? सम. समसंख्येला जर समसंख्येने गुणलं तर उत्तर काय असतं? तरी सुद्धा आपलं समच असतं. आणि जर समसंख्येमधून विषम संख्या वजा केली तर उत्तर विषम संख्या असतं. इथंही आपण पीच्या जागेवर एक समसंख्या घेऊन पाहिली. पी 20, 20 अधिक 12 32 समसंख्या येते. 20 त्रिक 60 समसंख्या येते. 20 चौक 80 समसंख्या येते. आणि 20तनं 5 वजा केले 15 एक विषम संख्या येते. म्हणजे उत्तर काय असणार आहे? चौथं, पी वजा 5 ही आपली खालीलपैकी विषम संख्या असणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. थँक्यू.